जय शिवराय मित्रांनो, आजची सकाळ गोळ्यांपासून चालू झाली कारण घसा बसला होता। गोळ्या खाऊन घराकडे निघालो कारण आईला ग्रामपंचायतमध्ये लवकर सोडायचं होतं। टपूशेट मागं लागल्यामुळं त्यांना पण सोबत घेतलं। आईला टपूशेट ग्रामपंचायतमध्ये सोडून बिडून निघाली, माझ्या मागच लागले। नंतर आम्ही गेलो थेट शेतामध्ये कारण आज हळदी कुंकाचा कार्यक्रम असल्यामुळे कणस घ्यायची होती। कणस वगैरे घेतली। तिकडे बिबटे असल्यामुळे टपूशेट सोबत असल्यामुळे जरा आधार आला। घरी गेल्यानंतर पाहतोय तर काय देविका ऑफिसवरून लवकर आली होती कारण आज हळदी कुंकाचा कार्यक्रम असल्यामुळे युद्ध पातळीवर तिची सगळी डेकोरेशनची तयारी चालू होती। डेकोरेशनसाठी पूर्ण दिवस गेला कारण हळदी कुंकू म्हटल्यावर कसा जरा आवडता सण असतो मुलींचा। आज तिच्या सगळ्या मैत्रिणी नातेवाईक सगळे येणार होते, त्यामुळे एकदम वाकडं तिकडं होऊन तिने सगळी डेकोरेशनची तयारी पूर्ण मनापासून केली। डेकोरेशनही भरपूर मोठं होतं। घराच्या पुढच्या दरवाजापासून तर अगदी पूर्ण हॉलभर गॅलरीपर्यंत पूर्ण सगळं डेकोरेशन तिने केलं। मला आज कळलं की काल केलेल्या शॉपिंगसाठी ज्या छोट्या छोट्या वस्तू लागल्या त्या तिने एवढ्या का खरेदी केल्या होत्या। काय साहित्य लागू शकतं हे आपण गेसही करू शकत नाही। सगळीकडे तिने लकलकाट करून टाकला होता। सगळं डेकोरेशन आवरून मग मॅडमने स्वतःला आवरण्यासाठी 1 तास घेतला। स्वतःही आवरून आल्यानंतर जरा रील बिलसाठी व्हिडिओ फोटो बिटो सगळं माझ्याकडून बळबळ का होईना पण तिने 1 तासभरात काढून घेतले कारण आता 1 तासानंतर सर्व महिला मंडळ तिच्या मैत्रिणी येणार होत्या। त्यासोबतही एक रील काढून घेतला। नंतर सोसायटीतल्या गावातल्या सगळ्या तिच्या मैत्रिणी येऊ लागल्या। आमच्या वहिन्या वगैरे नगराध्यक्ष नगरसेवक सगळे आले व त्यांची मैफिल सजली। यामध्ये 1-2 तास माझे फोटो काढण्यात गेले। अशा पद्धतीने पूर्ण दिवस मी वाकडा झालो। अशा पद्धतीने हळदी कुंकाचा कार्यक्रम संपला। भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्लॉगला। बाय बाय।